Hi, namaskar everybody. How are you? How do you do? I am fine, everybody. Everybody. सगळ्यांना वाटत होतं की राधे नाटकं करते, राधे मुदाम करते. राधे दवाखान्यात ढिगभर पैसे जातील म्हणून राधे दवाखान्यात पण जात नव्हते. मेडिकलच्या गोळ्या आणायच्या. मेडिकलला आता कधी तर जात होते मी सोडा, पण मी दुकानातल्याच गोळ्या आणायचे आणि ती खायचे. कारण मला डोकं दुखायचा लय त्रास आहे ना. अजून एक माझा प्रॉब्लेम आहे, पण मला तुमच्या संग नाही शेअर करू वाटत, नाही सांगू वाटत. आणि ह्या सगळ्या गोष्टींना का नाही कारणीभूत आहे ती माझा मानसिक त्रास. मला जे मनापासून जे त्रास होतो ना, ते सगळं त्याला जबाबदार आहे. रोज अंगावर दुखणं काढून, रोज अंगावर दुखणं काढून वैतागली होती मी. आणि काल मी जरा बाहेर फिरायला गेली होती. मला 2-3 दिवस टाईम होता. म्हणजे मी ठरवलं होतं 1-2-3 दिवस काय येणार नाही, पण परत म्हणलं ना ग, आपण जिकडं चाललो ना तिथं त्यांना त्रास ना ग, आहे का नाही. त्यामुळं मी मला जरा जास्त व्हायला लागलं का आपलं ते सोडलं आणि गाडीला बसली आणि आली ना स्वातीलाच फोन करावा म्हणलं अगोदर. कारण मला उठू बी वाटण आणि चालायला बी ना, काहीच व्हायना. आता चक्कर येऊन पडली म्हणते स्वाती येत की मला तर ध्यान बी नाही बघा. मग फोन गेला, म्हणजे मी फोन केला म्हणलं असं असं व्हायला लागलं म्हणलं मला. मग भाऊजी आलं स्वातीला घेऊन. तर छोकुलीच्या बापानं विचारलं सुद्धा नाही, खरंच दवाखान्यात गेली का, खरंच दवाखान्यात गेली का, बाबा काय दुखतंय. मी 8 महिना मी 6 महिने हातुरणात लोळल्या. नवरा कधीच म्हणणार नाही की तुझं काय दुखतंय चल दवाखान्यात, कधीच विचारत नाही. माशी का तोंडावर घोंगायला लागले. मीच पडले मड असल्यावाने. मग माशीला वाटत असं मेलेलं मड आहे काय की चला घोंगावं म्हणत असं. इच्छा नसताना दवाखान्यात गेली. दवाखान्यामध्ये का नाही रक्त चेक केलं, 2 सलाईने लावल्या मोठ्या मोठ्या. त्यात तर 100-60 तर इंजेक्शन सोडले. मला एवढंच विचारलं की काय झालं. मी म्हणलं माझा इतका गळट झालाय म्हणलं, लय गळट झालाय म्हणलं, चालू वाटत नाही, बसू वाटत नाही, काहीच नाही म्हणलं मला. आणि तुम्ही म्हणताना निलेश दादाच्या इथं लय खुश होते, इथं लय जबरदस्तीनं होते. निलेश दादा सुद्धा मला अधूनमधून विचारायचा, राधे का नाराज झाले का, काय एवढं का तुझं तोंड एवढंसं करून बसली. मग काय तेवढं पुरतं हसायचं हे ते. कोणाला किती जरी आरडून ओरडून काय सांगितलं ना, त्याचा काय उपयोग नाही. तर काय माणसं अशा पण आल्या होत्या कालच्या व्हिडिओला. मी म्हणलं होतं ना, माणसाला किती जरी त्रास असला तर माणसाला हसून खेळून राहावं लागतं. आपल्या तर घरी आपल्याला, माझ्या घरात जर आले तर मला तर उभं वारच सुटतं. आणि बाहेर गेल्यावर तर थोडं, म्हणजे घरात असलं तर घरातल्या टेन्शननं मी विचार करत मग ते माझं आण पाण्यावर सुद्धा ध्यान नसतं. बाहेर गेली म्हणजे घरातलं टेन्शन फ्री होते मी. त्यामुळं बाहेर हसून खेळून राहते. जाते, ज्याला समजलं त्याला समजलं, ज्याला नाही समजलं ते तर काय टीका करतच बसणार. ते थोडे आपल्याला खायला प्यायला आणून घालणार आहे का, आपल्याला ते बोलवणार आहे का, ते आणून आपल्यापाशी राहतात काय, कोण नाही. पण टीका करणारे असते तेच. अंगावर दुखणं काढणं मला पडलंय महागात. आणि मेडिकलच्याच म्हणते, बाहेरच्या जी मी गोळ्या खाते का नाही, डोकं दुखतंय, चक्कर येते, डोकं दुखतंय म्हणून मी बाहेरच्या गोळ्या आणून खाते. इळातनं 4 गोळ्या खाते. गेल्या बारीनं तर मला वाटतं गेल्या वर्षी का कसं होत्या का त्याच्या गेल्या वर्षी माझ्या रक्तातच म्हणते, माझ्या पोटामध्ये इन्फेक्शन झालं होतं. हिरवी लघवी व्हायची, हिरवी संडास व्हायची आणि उलटीसुद्धा हिरवीच व्हायची. आणि हे सगळं का नाही मी महिनाभर तर हातुरणात होते. मी व्हिडिओ करायचे हसून खेळून तुम्हाला दाखवायचे,
पण माझ्या खाण्यापिण्यावर. पण एका दिवसामध्ये डोकंच राहीना. मग मी एका दिवशी लय गोळ्या खाल्ल्या, तर 7-8 गोळ्या खाल्ल्या. त्या हिरव्या कागदातल्या नसतात होय, त्या गोळ्या खाल्ल्या. 2 वर्ष झाली का काय ना. आणि पण नवऱ्यानं मला एकदा बी विचारलं नाही काय दुखतंय तुझं, की चल दवाखान्यात, काय नाही. असा तवा बी असाच का नाही 2-3 महिने घरातच पडून होता. त्या सणसवाडीचं काम सोडलं होतं आणि घरात येऊन मग मला माझ्या डोक्यात टेन्शन, आपली बारकी लेकरं येते माझ्यावर, काय भागत नाही एकटीवर. मग दोघांना काम केलं म्हणजे कमी पडायचं नाही काय, असं माझ्या डोक्यात. नवऱ्यानं कामाला जावं, कुठं तर काम बघावं, ही माझ्या डोक्यात. आणि नवऱ्याला माझ्या काय वाटतं की मला सारखी बोलते आणि कुत्र्यावाने माझं हलहायतं आणि मला सारखं बोलते. मग सारखं बोलते, मग का बोलते? कामाला जावा. तर काय जण मला असे पण म्हणलेले, ते हिला फक्त पैसा प्यारा आहे आणि हिंडा फिरायचा प्यारा आहे. आणि नवरा बी तसं म्हणतो, हिला फक्त पैसा प्यारा आहे. तुम्ही सांगा, पैशाशिवाय काय आहे? पैसा असला ना नको ती नाती जमा होते. ते पैसा असला ना नको ते माणूस गोड बोलतो. पैसा असला तरच ही जिंदगी आहे. आजकाल माणसाला किंमत नाही तर पैशाला किंमत आहे. जिथं पैसा आहे तिथं का नाही मुंगळ चिटकल्या निष्टकते. बरोबर आहे का सत्य? बरोबर आहे. कराय तुमचं. माणसाला किंमत आहे का? किंमत नाही. आता आम्हाला दिनाती किंमत देते का? मग उद्या पैसा येऊ दे, कुणाचं पण झालं तर पैशाच्या पुढं माणूस झिरो आहे. मग पैसा कमवायचा म्हणजे त्यासाठी काम करावं लागतं ना. आणि काम काय आपल्याला घरी द्यायला कोणी येत नाही. पैसा फुकट कोण देत नाही. काम करल तेव्हा पैसा असतोय. मग त्यासाठी काम केलं गरजेचं आहे का नाही? आता मी घरात लेकरं बाळ सांभाळते, घर परपंच बघते घरात. म्हणजे मला माझ्या ज्या पद्धतीनं मला कमवता येतं तसं मी कमावते. मग नवऱ्याचं पण काम आहे का नाही? म्हणून मला घरामध्ये आलं की घरातले प्रॉब्लेम बघितलं की माझं खाणं पिणंच पळून, म्हणजे मला असं एवढंसं जर कोण बोललं ना तर मला सनिताप होतो. माझी बाजूच घेणार कोण नाही, माझं ऐकणार बी कोण नाही. आणि लेकरांना पण प्रत्येक चीज मलाच मागायची, मी कोणाला सांगायचे. असलं माझ्याकडे तर मी लेकरांचे सगळे हवस मवस पुरी करते. पाहुणा रावळा इकडं तिकडं जाणं येणं सगळ्या गोष्टी मी हँडल करते. मग नवऱ्याला फक्त मी म्हणायचं पण नाही कुठं तर काम बघा, त्यानं रोज हा म्हणतं या, रोज म्हणतं हां, पण कामाला काय जात नाही. मग मी काय म्हणते या, कामाला नाही जायचं कारण काय असेल तर बाबा काम होत नाही, मी म्हातारा झालोय, मला कंटाळा येतोय, हे असली कारण आहेत. आणि मग हे असली कारणं ऐकून मग मी खचते या. मग मी खचले, मग माझं दुखायला लागलं की मी आण दुकानातली गोळी आणि खा. मला तुमचं नाव फक्त सांगायचं. ते अंगलोट आलं. गेल्या बारीनं पण मला असं आलं होतं, तर एका दिवसात मी मरायला लागल्यासारखी झालते. स्वतः मी कशी झालते का टिपूर्ण तर ॲडमिट होते. मला उठायला सुद्धा अवसान नव्हतं, मला दिसत सुद्धा नव्हतं पुढचं काय. तेव्हा मला स्वतः भेटायला आलते दवाखान्यात. कुठून आलते? आष्टीवरून आलते. आता तर मी जीवरला ॲडमिट होते. तर नवऱ्यानं अजून विचारलं सुद्धा नाही आणि ते विचारणार पण नाही. मी मरून जरी हातरुणात पडले ना. आम्ही जाऊन केले की तुम्हाला ॲडमिट कधी पडला होता तिथं. आता मग तीच सांगते, नवऱ्याचं सांगते का? रद्दाई कुठे गेले, हाय आले ते ॲडमिट केले. मग एवढं सगळं इंग्रजी येत नाही म्हणजे जाऊ द्या आता. हे बघा, ज्याचे त्याचे प्रॉब्लेम असतात, त्याला म्हणलं का नाही, मला म्हणतो माझं काम केलेलं पैसे मी तुलाच दिलं ते. मला दिलं पण मी नावाला दिलं, तर नावाला पैसे दिले. तर ह्या खरं म्हणायला गेलं तर मला नवऱ्याचं टेन्शन आहे. बाकीचे बाहेरचे बोलते त्याचं मी टेन्शन झट घेत नाही. पण आपलं प्रॉब्लेम असतात बघा. आता या अंगावरनं दुखणं काढलं तर एकदमच किती पैसे गेले. आता उद्या अजून दवाखान्यात जायचं झालं, आजच्या सारखंच उद्या पण जाणार. आणि तुम्हाला सांगते, मी नवऱ्याला हेच सांगते की इमर्जन्सीला जर आपल्याला 2 पैसे लागले तर कोण देणार आहे? जेवण झालं का? हो झालं ताई तुमचं. भले नवऱ्यालाच काय झालं तर मी कुठून आणणार आहे? मला काय झालं तर ह्याला कोण देणार आहे? मरून पडावं लागेल का नाही? आणि सरकारी दवाखान्यात ढीगभर गोळ्या देते ते, इतकाल्या गोळ्या देते ते. तिथं नेटकं तपासतात का काय सुद्धा नाही तसलं. जिथं वशिला आहे तिथंच सगळं होतं. तिथं माल तिथं ताल असतो, आहे का ना? जिथं माल तिथंच ताल असतो या. आणि पैसा आहे तर किंमत आहे माणसाला. पैशाचा म्हणून माझं म्हणणं एवढंच, तुला तुझ्या जीवाला खातोय ना खा, तुला प्यायची सवय आहे तू पी, पण 2 पैशाचं काम कर.
तू म्हणतो मी पहिलं काम केलेलं, मग तसं तर त्याच्या दुपटीनं तिपटीनं मी कमवलं. त्याला सांभाळून मी एवढं 6-7 लाखाचं घर बांधलेलं आहे. आपलं बाथरूमच, आपलं आंघोळीचं आणि संडास बाथरूम, हे 2 बाथरूमच का नाही जवळजवळ 1.5 लाखाचं आहे नुसतं बाथरूम हे. ते काय एवढं हायफाय नाही, पण त्याच्यासाठी माल मटेरियल हे सगळं महागाई किती आहेत, असल्या महागाईत. हाय. मग तुम्ही सांगा कसं टेन्शन नाही यायचं मला. मी मरून जरी पडले तरी नवरा माझा विचारायचा नाही. मरून पडले, वास सुटल्यावर बाहेरची माणसं बघा येते कशाचा वास येतोय हे तर मग म्हणून. काय? आणि तिथून पुढं मग तोवर काय मला वाचा वाचा आळ पडलेल्या असतात. काय एकटीच्या जीवावर आहे सगळं त्यांच्या. म्हणून मी घरी आले की माझं असं होतं, मला मग मन भरून येतं रडायला. आपण काय कुणासाठी रडायचं, रडलेलं आपलं डोळं पुसणारच कोण नाही तर का कुणापाशी रडायचं. आताच आले, उशाला पिशवी ठेवली, इथं हातरून टाकलेलं होतं. मग इथंच आले अंग टाकलं. भाऊजीनं पाणीही आणलं होतं, एक किती वडापाव बी आणलं होतं. एक वडापाव खाल्ला, गोळ्या खाल्ल्या दवाखान्यातच. तिथं बी अंग थरथर थरथर मरणाचं कापत होतं. पण मी सांगत नाही कुणाला, काय सांगायचं कुणाला, आपलं टेन्शन त्यांना द्यायचं रिकाम आहे का नाही. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.